शिवसंवाद दौरा नांदेड तक्षी नांदेड उत्तर आणि लोहा विधानसभा आढावा बैठक। शिवसंवाद दौऱ्याअंतर्गत बुधवारी अखेरच्या टप्प्यात नांदेड दक्षिण, नांदेड उत्तर आणि लोहा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी तसेच स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत सविस्तर आढावा बैठक पार पडली। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणी, बूथस्तरीय नियोजन, जनसंपर्क मोहिमा आणि ग्रामीण भागातील पक्षी विस्तार या विषयांवर यावेळी व्यापक चर्चा करण्यात आली आहे। बैठकीदरम्यान प्रत्येक गाव, गण आणि गटामध्ये शिवसेनेची उपस्थिती अधिक प्रभावी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सातत्याने जनतेमध्ये राहून काम करावे अशा सूचना देण्यात आल्या। विशेषतः ग्रामीण भागातील शेवटच्या घरापर्यंत शिवसेनेचा विचार आणि पक्षाची भूमिका पोहोचविण्यासाठी संघटनात्मक पातळीवर अधिक मजबूत यंत्रणा उभी करण्यावर भर देण्यात आलाय। यावेळी SIR मोहिमेमध्ये सर्व पदाधिकारी, शाखा प्रमुख, BLA आणि कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, मतदार यादी अद्ययावत ठेवणे, नवीन मतदार नोंदणी, लाभार्थी आणि युवा मतदारांशी थेट संपर्क वाढविणे या कामांना प्राधान्य द्यावे अशा महत्त्वपूर्ण सूचना करण्यात आल्या। बूथनिहाय नियोजन अधिक सक्षम करून प्रत्येक मतदान केंद्रावर संघटनेची ताकद वाढवण्यावरही यावेळी विशेष भर देण्यात आला। तरुण मतदारांमध्ये वाढता सहभाग लक्षात घेता युवा सेनेने अधिक आक्रमकपणे मैदानात उतरून नवमतदारांशी संवाद साधावा, स्थानिक प्रश्नांवर तातडीने पाठपुरावा करावा आणि नव्या कार्यकर्त्यांना संघटनेशी जोडण्यासाठी नियोजनबद्ध मोहिमा राबवाव्या असे आवाहन करण्यात आले। महिला आघाडीच्या माध्यमातून गाव पातळीवर महिलांशी संवाद वाढवून संघटन विस्ताराला अधिक गती देण्याबाबतही चर्चा करण्यात आली आहे। यावेळी आमदार हेमंत पाटील, बालाजी कल्याणकर, मंगेश कुडाळकर, आनंदराव बोंढारकर, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, माजी खासदार आनंद परांजपे यांच्यासह स्थानिक जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, टिटवाळा न्यूज, टिटवाळा।